नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 99वावं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांच्या आशीर्वादानं हे अव्याहत काम अखंड बराच काळ चालू आहे. तर आज मी जे कृष्णमूर्ती या जागतिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलणार आहे. जे कृष्णमूर्तींबद्दल बोलण्याआधी थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया किंवा थिऑसॉफिकल सोसायटी जगातली काय आहे हे पहिलं समजावून घेणं थोडंसं भाग आहे. कारण कृष्णमूर्तींच्या चरित्राचा अभ्यास थिऑसॉफीची तोंडओळख असल्याशिवाय होणार नाही. थिऑसॉफीप्रमाणे जगाला नवा संदेश, नवी शिकवण देण्यासाठी जगद्गुरू जन्माला येत असतात. बौद्ध आहे, झरतुष्ट्र आहे, जीजस आहे, हे सगळं यांच्या रूपाने जगद्गुरूंनी काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून जगभरातील थिऑसॉफिस्ट अशी श्रद्धा बाळगून होते की जगद्गुरूंचं लवकर पृथ्वीवर आगमन होणार आहे, नवीन जगद्गुरू, आणि ही व्यक्ती जगाला एक नवीन जीवन दृष्टी देईल. थिऑसॉफी ही एक आध्यात्मिक चळवळ आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भौतिकवाद, प्रस्थापित धर्मतत्वांबद्दल संशय, त्यातील कर्मकांडांबद्दल तिरस्कार आणि एकूणच माणसाच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल उपेक्षेचे वातावरण तयार झाले होते. अशावेळी थिऑसॉफीचा उदय झाला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थिऑसॉफीचा थिऑस म्हणजे ईश्वर आणि सोफिया म्हणजे ज्ञान, असा ग्रीक शब्दावरून हा शब्द आला आहे. धर्माधर्मातील वाद, त्यातून उफाळून येणारे द्वेष, युद्ध ही अखेरीस माणसाची हानी करणार आहेत. आणि धर्माची मूळ बैठक लक्षात घेतली तर धर्मसमन्वय करणं शक्य आहे आणि त्यातूनच माणसाला विश्वबंधुत्वाचं तत्त्व प्रत्यक्ष जगून दाखवणं शक्य आहे. आणि त्याचबरोबर आधुनिक जीवनातला विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा स्वीकार करून माणसाच्या जीवनाचा इहलोकातील तसंच परलोकातील जीवनाचा अभ्यास करणं शक्य आहे, असा हा मतप्रवाह थिऑसॉफीचा आहे. आणि यासाठी ऑकॉल्ट, लेडबीटर, ॲनी बेझंट इत्यादी अनेक थिऑसॉफीतल्या मोठमोठ्या माणसांनी खूप प्रयत्न केले. सत्याचा शोध हे त्यांचं मूळ ध्येय आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की सत्याहून श्रेष्ठ असा धर्म असणं शक्य नाही, सर्व धर्मांनी हे म्हटलेलं आहे. तेव्हा मानवाच्या उत्पत्ती झाल्यापासून शरीराचा आणि बुद्धीचा सतत विकास होत आलेला आहे आणि अनेक असे जीवात्मे पृथ्वीवर अवतार धारण करून या मानव जातीचा आणखीन वर त्यांना नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्यामध्ये अनेक पायऱ्या त्यांनी ठेवल्या की बोधिसत्व आहे, महाचोहन आहे, आदी इत्यादी त्यांच्या समजुतीप्रमाणे या त्यांच्या पायऱ्या आहेत धर्मगुरूच्या. आणि जीवनमुक्त पुरुष किंवा ऋषी लोकपरार्थ जडदेह धारण करून पृथ्वीवर राहतात, त्यांना सदेह मुक्त असं म्हणतात. अशी माणसं आजही पृथ्वीवर आहेत. कित्येकानी त्यांना चर्मचक्षुनी तर कित्येकानी त्यांना अंतर्ज्ञानाने पाहिलेलं आहे, असं थिऑसॉफिस्टची मतं आहेत. तसं त्यांनी लेडबीटर यांना मास्टर रेंझोगी रोममध्ये भेटले, तर एस रामस्वामी यांना मास्टर मौर्य तिबेटच्या हत्तीजवळ भेटले आणि ऑकॉल्ट यांना न्यूयॉर्कमध्ये भेटले होते. मादान ब्लॅव्हॉटस्की, लेडबीटर, ॲनी बेझंट इत्यादी थिऑसॉफिस्टांनी ऋषीसंघातील हिमालयस्थ महत्त्वांशी अदृश्य संबंध प्रस्थापित केले होते, असं त्यांनी आपापल्या ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे.
थिऑसॉफीची थोडीशी मागची पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी मी हे सांगितलं. एवढं आपल्याला सध्या पुरा आहे. आता यासाठी त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या लेडबिटर किंवा यांच्या चरित्राचाही थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. ही स्वतंत्र मताची माणसं होती, परंतु एक जागतिक संघ उत्पन्न करून जगामध्ये शांतता प्रस्थापित करता येईल, विश्वबंधुत्व येईल अशी त्यांची समजूत होती. आता आपण आपल्या जे नायक आहेत जे कृष्णमूर्ती यांच्याविषयी बोलणार आहोत. तर आंध्र प्रदेशामध्ये मदनपल्ली या गावी जिद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म 1885 रोजी झाला आणि ते तेलुगू भाषिक ब्राह्मण कृष्णमूर्तींचे पूर्वज होते. आणि भारतात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या नावापुरती त्यांच्या गावाचा उल्लेख असतो. जिद्दू या शब्दाचा इंग्रजी अद्याक्षरावरून कृष्णमूर्तींचा उल्लेख जे कृष्णमूर्ती असा केला जातो. कृष्णमूर्ती हे नारायणय्या आणि संजीवम्मा यांचं 8वं अपत्य होते. अपत्यांच्या वेळी जन्म देवघराच्या खोलीत झाला पाहिजे अशी त्यांच्या आईची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांचा जन्म देवघरात झाला. प्रसूती काळात त्यांच्या तोंडी राम राम अंजनेय असे शब्द येत होते आणि बरोबर रात्री 12:30 वाजता सूर्यानी शीर्षोदयम झाल्याची वार्ता दिली, म्हणजे कृष्णमूर्ती जन्माला आले. आणि हे दोघं बंधू होते, नित्यानंद आणि हे कृष्णमूर्ती. यांचं शिक्षण अड्यारला झालं. अड्यारला त्यांचे वडील काही नोकरी करत होते आणि काही कारणाने अड्यारला जे थिऑसॉफीचं जे ऑफिस होतं त्यांचं या मुलाकडं लक्ष गेलं आणि त्यातल्या लेडबिटर असे म्हणाले की समुद्रावर पोहायला येणाऱ्या एका मुलाचं तेजोमंडल, ज्याला आपण ऑरा असं शब्द पूर्वीच्या याच्यात ऑराचा उल्लेख मी भरपूर केलेला आहे, की तेजोमंडल आश्चर्यकारक आहे. आणि या ऑरावरून त्यांना असं लक्षात आलं की या मुलामध्ये स्वार्थाचा लवलेशही नाही. आणि मग त्यांना भाकीत झालं की हे पुढे जगद्गुरू होणार. लेडबिटरनी त्यांना बघितलं, इतर थिऑसॉफिकातल्या लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग त्यांचं असं मत झालं की गुरुदेव मैत्रेय कृष्णाच्या शरीराचा आपल्या नियोजित कार्यासाठी माध्यम म्हणून उपयोग करणार आहेत. लेडबिटर पुढे असेही म्हणाले की या योजनेचा एक भाग म्हणून कृष्णाला म्हणजे जे कृष्णमूर्तींना शिक्षण देऊन तयार करण्याचा त्यांच्या गुरूंचा त्यांना आदेश झालेला आहे. त्यामुळे कृष्णा आणि नित्या म्हणजे नित्यानंद यांचं शिक्षण सुरू करावं असं या थिऑसॉफिस्ट लोकांचं मत झालं आणि त्यांच्या वडिलांना पुष्कळ मनवून त्यांनी या मुलांना इंग्रजी शिक्षण देणं सुरू केलं. कारण इंग्रजीचा प्रभाव पूर्ण जगात आहे आणि जगद्वंद्य असं व्हायचं असेल, जगद्गुरू व्हायचं असेल तर इंग्रजीच्या माध्यमा इतकं दुसरं माध्यम नाही असं त्यांचं त्यावेळचं मत होतं. त्यामुळे या मुलांना इंग्रजी भाषेत सभ्यपणाने कसं वागावं, कसं बोलावं, कसं काय करावं, हा सगळं शिक्षण या थिऑसॉफिस्ट लोकांनी त्यांना द्यायला सुरुवात केली. आणि मग लेडबिटरनी त्यांच्या मागील अनेक जन्मांचा अभ्यास केला. साधारणपणे 30 मागचे जन्म इतका त्यांचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आलं की कालपटलाच्या झरोक्यातून अशी या एका ह्याच्यात त्यांनी लिहिलं की कृष्णमूर्ती मागील एका जन्मातील त्यांची नावं अमोक टमोक सगळा पूर्ण शोध त्यांनी गेल्या 30 जन्मांचा घेतला आणि मग त्यांनी पक्कं केलं की हेच जगद्गुरू आता होणार आणि त्या दृष्टीने त्यांचं शिक्षण आपण सुरू केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर पहिली महादीक्षा थिऑसॉफिकल जे काही तत्त्वज्ञान होतं त्यानुसार पहिली महादीक्षा 1910 रोजी ही महादीक्षा कृष्णमूर्तींची झाली.
त्यावेळी कृष्णा आणि लेडविटर आपल्या वासनादेहाने गुरुदेवांना भेटायला जात असत. 1910 रोजी सकाळी 11 जानेवारीची गोष्ट ते सांगतायत की कृष्णा मला आठवतंय असं म्हणतच उठला आणि मग लेडी विटर यांनी त्याला ते सगळं लिहून काढायला सांगितलं काय काय आठवतं. या नोंदीप्रमाणे कृष्णा त्यावेळी वासनादेहाने गुरुदेव कुथुर्मींच्या घरी गेला तेव्हा गुरुदेव मौर्यही तिथे होते. हे सगळे थिऑसॉफिकलची थिअरी आहे. तेथे दुसरेही गुरुदेव हजर होते आणि मग कृष्णाला जगद्गुरू मैत्रेयांकडे नेण्यात आलं. मैत्रेयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच कृष्णाने समाधानकारक दिली आणि मग ही सगळी तयारी पाहून कृष्णांना त्यांच्या अंतर्गत अशा महासंघात घेऊन महादीक्षा देण्यात आली. आणि मग त्यांच्या हातून पुढे जीवनाच्या प्रकाशाच्या स्वामीराया, तुझ्या नावाने आणि तुझ्याकरता मी कृष्णाच्या देहात प्रवेश करू का, कृष्णाला प्रवेश देऊ का, असं विचारलं. आणि त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावर एक महान रुपेरी तारा तेजाने झळाळू लागला. त्याच्या दोन्ही बाजूस हवेत 2 आकृत्या, एक महात्मा गौतम बुद्धांची आणि दुसरी महाचोहन यांनी साकार झाल्या. त्यानंतर जगद्गुरू जीवात्म्याच्या खऱ्या नावाने त्यांनी हाक मारली आणि म्हणाले की ज्याचा तारा तेजाने झळाळत आहे त्या एकमेवाद्वितीय अशा दीक्षा देणाऱ्याच्या नावाने ब्रदरहूड ऑफ इटर्नल लाईफ मी तुझं स्वागत करतो आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा थिऑसॉफीमध्ये महादीक्षा झाली असं वर्णन त्यांच्या चरित्रात करण्यात आलेलं आहे. ॲट द फीट ऑफ द मास्टर हे कृष्णजींचं पहिलं पुस्तक. या वेळेपर्यंत त्यांनी इंग्रजीमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रभुत्व मिळवलेलं होतं आणि या पुस्तकातली इंग्लिश भाषा अत्यंत सुलभ, दोषरहित अशी होती आणि त्याच्यामध्ये थिऑसॉफीची काही शिकवण आणि हिंदू धर्मातील काही मूलतत्व सुसंगतपणे एकत्र अशी केली गेली होती. त्यांचं म्हणणं असं की मार्ग जर आखरायचा असेल ज्ञानाचा तर 4 अधिकार आवश्यक आहेत. 1 विवेक, 2 वैराग्य, 3 सदाचार आणि 4 भक्ती. हे 4 गुण ज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि या प्रत्येकाविषयी गुरुदेवांनी त्यांना ते सांगितलं आणि ते सांगण्याचा प्रयत्न मग पुढे त्यांनी आयुष्यभर केला. त्यांच्या या संघाला तारक संघ असं म्हणत असत आणि तारक संघाच्या एका ओथ प्रसंगी त्यांचं असं वर्णन आहे की सभागृह पूर्ण भरून गेलेलं होतं. 400च्या पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी होते आणि मग एकाएकी एका महाशक्तीनं सारं सभागृह व्यापून टाकलं. ती शक्ती निश्चितपणे कृष्णातून बाहेर पडत होती आणि नंतर सभासदत्व घ्यायला येणारा सभासद त्या शक्तीच्या प्रचंड प्रभावाने इतका प्रभावित झाला की कृष्णाच्या पायावर सर्वांनी डोके ठेवले. असं दृश्य पूर्वी कधीही घडलं नव्हतं. वातावरणात प्रचंड ताण होता. सभागृहातील प्रत्येकजण विलक्षणपणे प्रभावित झाला होता. आपल्या जुन्या धर्मग्रंथात एखादी गोष्ट वाचतो आणि ती जशी अतिशयोक्ती आहे असं म्हणतो त्या स्वरूपाची ही गोष्ट प्रत्यक्षात घडली होती आणि तीही 20व्या शतकात. त्यांचा प्रभाव दिवसेदिवस वाढायला लागला. एक दिवस त्यांचा अनुभव जो आहे, स्वानुभूती त्यांची जी आली तिचं वर्णन अगदी ऐकण्यासारखं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. स्वतः कृष्णमूर्ती ओहाय अनुभवाबद्दल काय म्हणतात ते बघूया. 17 ऑगस्ट रोजी माझ्या मानेच्या मणक्यात तीव्र वेदना जाणवू लागली. म्हणून मी माझा ध्यानाचा काळ 15 मिनिटंपर्यंत कमी केला. मला वाटले की वेदना कमी होण्याऐवजी अधिक वाढू लागली. 17 तारखेला रात्री वेदनेनं कळस गाठला. काय करावं ते मला समजेना. मीही काही करू शकत नव्हतो. तेथे असलेल्या मित्रांनी मला बळेच अंथरुणावर पडून राहायला लावलं. जवळजवळ मी बेशुद्धच झालो होतो. तरीसुद्धा माझ्याभोवती जे घडत होतं त्याची जाणीव मला होती.
दुपारच्या वेळेस मात्र मी पूर्णपणे पूर्वीसारखा होई. पहिल्या दिवशी मी त्या अवस्थेत असताना आणि सभोवतालचे भानही चांगले असताना मला अत्यंत पहिला असा विलक्षण अनुभव आला. एक माणूस रस्ता दुरुस्तीचे काम करत होता. तो माणूस म्हणजे मीच होतो. त्याच्या हातातली कुदळ मीच होतो आणि तो जो दगड फोडत होता तोही माझाच भाग होता. गवताचं कोवळं पानही मीच होतो. इतकंच नाही तर त्या माणसाच्या शेजारील वृक्षही मीच होतो. रस्त्याचं काम करणाऱ्या त्या माणसासारखेच मला वाटू लागले आणि मी तसाच विचार करू लागलो. झाडामधून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्शही मला जाणवू लागला आणि गवताच्या पात्यावरील त्या मुंगीचा स्पर्शही मला कळू लागला. ते पक्षी, ती धूळ, तिथला ते आवाज हे सारं माझाच अंश झालेलं होतं. त्यावेळी एका अंतरावरून एक गाडी जात होती. मीच त्या गाडीचा चालक, इंजिन आणि टायर्स होतो. गाडी जशी माझ्यापासून दूर जाऊ लागली तसा मीही माझ्यापासून दूर जाऊ लागलो. मी प्रत्येक गोष्टीत होतो किंवा साऱ्या गोष्टी, चेतन अचेतन, पर्वत, कीटक आणि साऱ्या जिवंत गोष्टी माझ्यात होत्या. सारा दिवस मी त्या सुखद अवस्थेत होतो. मी काही खाऊ शकलो नाही आणि पुन्हा 6च्या सुमारास माझं भौतिक शरीर नाहीसं होत आहे असं मला वाटू लागलं. मी अर्धवट शुद्धीतच होतो. हा आत्मानुभव आहे. अवघे विश्वची माझे घर ऐशी जयाची मतिस्तर. पूर्ण विश्व ते होऊन गेले होते. विश्वातली प्रत्येक गोष्ट ते स्वतःच आहेत असा असलेला हा प्रचंड मोठा अनुभव प्रत्येक माणसाच्या, साधकाच्या आयुष्यात हा अनुभव यायला हवा, तरच त्याला स्वतःचं ज्ञान होतं. आणि पुढे जी त्यांची उपासना सुरू झाली, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे झाले, अनेक परदेशात, अनेक देशात ते गेले, वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं द्यायला लागले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांची जीवनदृष्टी बदलून गेली. थिऑसॉफीमधले महात्मे, ऋषीसंघ, त्यांचे संदेश, दीक्षामार्गाने टप्प्याटप्प्यानं होणारी प्रगती इत्यादी कल्पनांवरील त्यांचा विश्वास उडाला. 1-2 वर्ष ते काही त्यासंबंधी स्पष्ट बोलत नाही. परंतु पुढे 1926 नंतर महात्मे, गुरु, आध्यात्मिक स्वरूपाच्या संघटना वगैरे कल्पना त्यांना त्याज्य वाटू लागल्या. तारक संघातील ओंबेन शिबिरात त्यांनी वरील गोष्टी माणसाच्या मुक्तीच्या आड येणाऱ्या आहेत. महात्मे, प्रतिमा, त्यांचा संदेश ह्या सगळ्या मनोनिर्मित गोष्टी आहेत. भविष्यातील प्रगतीकडे डोळे लावून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात समोर असलेल्या जीवनाचा अर्थ समजावून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तिथे विशेष प्रकारचा पोशाख, बिल्ले, विधी, समारंभ ह्या सर्व गोष्टी अनावश्यक आहेत असा ते प्रचार करू लागले. आणि मग थिओच्या उच्च वर्तुळात मोठी खळबळ झाली. कारण थिऑसॉफीच्या मूळ जे तत्त्वज्ञान आहे त्याच्या विरुद्ध ते बोलत होते. आणि हे बोलण्याची हिंमत, सगळा मान मरातब आणि सगळं हे जाणार हे माहिती असून ही हिंमत त्यांनी दाखवली. कुठेतरी त्यांचं आतलं भारतीयत्व, हिंदुत्व समोर आलं या ठिकाणी, मला असं वाटतंय. आपल्यापैकी बहुतेकांना ज्ञानाचं आणि अध्ययनाचं व्यसन लागलेलं असतं. ज्ञान मिळवल्याने आपण सर्जनशील होऊ असं आपल्याला वाटतं. ज्या मनात नाना प्रकारच्या वस्तुज्ञानाची गर्दी झालेली असते, किंबहुना त्यातच ते अडकून पडलेले असतं, ते मन नूतन, अचानक, अनपेक्षित असं काहीतरी ग्रहण करू शकतं काय? ज्ञात गोष्टींची भरगच्च भरलेल्या मनात अज्ञात अशा गोष्टींचं ग्रहण करण्याला जागा तरी असते का? खरोखरी पाहता या गोष्टी माहितीतल्या असतात, त्यांच्या बाबतीत ज्ञान संभवतं. ज्ञान गोष्टीच्या साधनातून आपण अज्ञान, अपरिचित असे जाणण्याचा, अमित असे काहीतरी मोडण्याचा प्रयत्न करीत असतो. मन ज्यावेळी पूर्णपणे शांत, लादलेल्या शिस्तीतून नव्हे तर स्वज्ञानातून शांत झालेले असते, त्याचवेळी त्या शांततेत, मौनात सत्य अस्तित्वात येऊ शकतं. मगच सर्जनशील कृती आणि परमसुख अवतरतात. काय खूप सुंदर त्यांच्या जीवनाला नंतर मिळालेला जो काही छेद आहे,
हा विलक्षण आहे. स्वज्ञान हे शोध घेऊन, कोणाला तरी अनुसरून, एखाद्या संघटनेत सामील होऊन ग्रंथ वाचून प्राप्त होऊ शकते का? मलाच माझे जोपर्यंत आकलन झालेले नसते तोपर्यंत माझा शोध घेणं व्यर्थ असतं. मी भ्रमाच्या प्रांतात शिरू शकतो, दुसऱ्याची पूजा भक्ती करू शकतो, दुसऱ्या कोणाच्या तरी द्वारे माझ्या मुक्तीची इच्छा करू शकतो, पण जोपर्यंत मला माझेच आकलन झालेले नाही, माझ्या स्वतःच्या समग्र प्रक्रियेचे अज्ञान आहे, तोपर्यंत कळकळ, प्रेम, कृती यांना काही आधार नाही. आपण मत्सरी, लोभी, क्षुद्र असू तर आपल्या भोवती आपण हेच निर्माण करू आणि आपण ज्यात राहतो तो समाज म्हणजे खरं म्हणजे तेच असतं. अतिशय स्वच्छ विचार त्यांनी मांडलेले आहेत. साधना म्हणजे साध्याप्रत जाण्याची पद्धती, रीत, अभ्यास होय. प्रश्न असा आहे की साधना आवश्यक आहे का नाही. म्हणून लक्षात असू द्या की अमका किंवा तमका माणूस काय म्हणतो याची चर्चा आपण करीत नसून साध्यप्राप्तीचा कुठलाही अभ्यास मुक्तीप्रत, अंतिम सत्याप्रत नेऊ शकतो का हे आपण पाहणार आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की काही गोष्टींचा अभ्यास करून, योग, ध्यान, शिस्त, दमन, नकार, आत्मक्लेश वगैरेंचा अभ्यास करून मन आपल्याला ईश्वरापर्यंत किंवा सत्याप्रत नेऊ शकेल. हे तुमच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं आहे. ते म्हणतात स्वतःचा शोध स्वतः घ्या. मंदिर म्हणजे काय? मंदिर ही एक पूजेची जागा असते. तिथं ईश्वराचं प्रतीक असतं आणि ते प्रतीक एक मूर्ती असतं. या मूर्तीची कल्पना मनाने केलेली असते आणि ती मूर्ती दगडातून हाताने खोदून काढलेली असते. तो दगड, ती मूर्ती म्हणजे ईश्वर नसतो. ते फक्त प्रतीक आहे आणि हे प्रतीक उन्हातून चालताना तुमची सावली पडते तसे असते. ती सावली म्हणजे तुम्ही नसता. तसेच त्या मंदिरातील मूर्ती, ती प्रतीक म्हणजे ईश्वर किंवा सत्य नव्हे. त्या देवळात कोण शिरतो आणि कोण शिरत नाही यामुळे एवढं काय बिघडतं? एवढा काठ्याकूट कशाला करायला पाहिजे? मंदिर हे माणसाच्या भीतीतून बांधलं गेलेलं असतं. ते त्याच्या सुरक्षिततेच्या इच्छेवर आधारित असतं आणि त्याच्या जातीभेदावर आणि मतभेदावर आधारित असतं. ही पृथ्वी आपली आहे आणि आपण एकत्र जगणारी माणसे आहोत आणि जर एखादा माणूस ईश्वराच्या शोधात असेल तर तो मंदिराकडे पाहणार सुद्धा नाही. कारण मंदिरे लोकांमध्ये भेद पाडतात. ख्रिश्चनांचे चर्च, मुसलमानांची मशीद आणि हिंदूंचं मंदिर ही सारी लोकांमध्ये भेद पाडतात आणि जो मनुष्य ईश्वराच्या शोधात असतो तो त्यांच्या वाट्यालाही जाणार नाही. म्हणून मनुष्याने मंदिरात प्रवेश करावा का करू नये हा फक्त राजकारणाचा प्रश्न आहे, त्यात सत्य नाही. अतिशय परखडपणे त्यांनी मतं मांडलेली आहेत आणि त्याचा अभ्यास खरोखरच करण्यासारखा आहे. कृष्णमूर्तींनी जीवनातील प्रायः सर्व समस्यांचं स्वरूप प्रातिनिधिक विविध प्रकारे मांडण्यासाठी आपल्या आयुष्यातील 60हून अधिक वर्ष जगभर फिरून जीवन समजावून इच्छिणाऱ्या आस्थाशील लोकांशी सतत संवाद साधला. त्यासाठी त्यांनी कुठलेही पंथ काढला नाही, पंथाची पोथी लिहिली नाही, पंथासाठी मठ स्थापले नाहीत, मठपती तयार केले नाहीत, भाष्यकार, प्रचारक नेमले नाहीत. कारण जे म्हणत आहोत ते तसंच आहे ना हे एवढं स्वतः तपासून पाहावं, त्याचं आकलन करून घ्यावं एवढंच कृष्णजींना अभिप्रेत आहे. मग ते आकलनच, ती प्रज्ञाच पुढचं सर्व कार्य करील. तो प्रज्ञेचा स्वभाव आहे एवढं ते कळकळीने सांगतात. कृष्णजी त्यासाठी कुठलीही साधना, उपासना, मंत्र, तंत्र, मार्ग असलं काही सांगत नाहीत. ज्याचं त्यानंच आपलं आपण प्रकाशित व्हायचं आहे. पहा, अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण अशा वेगवेगळ्या मतांना आपण आपल्या मनात स्थान दिलं पाहिजे. आपण तसं करत नाही आणि त्यामुळे असे झापड बांधल्यासारखी आपली स्थिती असते. सर्वंकष विचार करण्याची, ज्ञानाप्रती खरोखर खऱ्या सत्यापाशी जाण्याची आपली वृत्ती आपण मारत असतो.
झापळच बांधतो आपण. हे म्हणजे सत्य असं गृहीत धरून आपण त्या सत्याच्या शोधात जातो, कारण त्या आधीच गृहीत धरलेलं असतं. त्यामुळे कृष्णमूर्तींसारख्या विद्वानाचा आपण अभ्यास केला पाहिजे. रमण महर्षींची सारख्या तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि सत्याप्रती जाण्याचं मनोधैर्य आपण स्वीकारलं पाहिजे. हजारो लोक त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. त्यांच्या मते आपल्या मर्यादा, आपले पूर्वसंस्कार, बंधनं समजून घेणं, यातूनच आपल्या जाणीवेत बदल व्हायला लागतो. यास आपल्या मर्यादांच्या पलीकडे आपण गेलो तर आपल्याला आयुष्याच्या एका पवित्र मार्गाचं ओझरत का होईना, शलाक रूपानं का होईना दर्शन घडतं आणि त्यातूनच आपल्या जाणीवेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असते. जीवनात दैनंदिन जीवनातल्या भावबंधात जर प्रेम नसेल तर आयुष्य म्हणजे एक वैराण, उखळ माळरान होऊन जातं. प्रेम करणं आणि करून घेणं ही आपली मूलभूत गरज आहे. त्यांचं लहानसहान गोष्टींचं दुसऱ्यासाठी जेव्हा आपण करतो त्याच्या लहानसहान गोष्टींचं कौतुक करणं, त्याच्या चांगुलपणाची नेहमी दखल घेणं, हा सगळा प्रेमाचा भाग आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. आंतरिक शांती हा त्यांच्या मते संवेदनशीलता वाढवण्याचा उपाय आहे. मनुष्य जेव्हा अगदी स्वस्थ शांत बसलेला असतो तेव्हा त्याची इंद्रिय साऱ्या शक्ती पूर्ण जागृत होऊ शकतात. असं करण्याने ही अनुभूती अधिकाधिक उत्कट होत जाते. कृष्णजींनी असं नाही सांगितलं की दिवसाच्या अमुक ठराविक वेळेला स्वस्थ बसत चला. त्यांना असं वाटे की त्याच्या किंवा तिच्या दैनंदिन आयुष्याच्या आवर्तनानुसार ज्यानं त्यानं जिने तिने ते करावं. मला जर असं वाटलं की झोपेपूर्वी किंवा झोपून उठल्यावर स्वस्थ बसावं तर ठीक आहे, तसं करावं. आपल्याला काय मानवतं हे ज्याचं त्यानं शोधून काढावं आणि ठरवावं. हे सारे करायचं अशासाठी की त्यातून आंतरिक सुव्यवस्थेला पोषक भूमी तयार होते आणि सहजगत्या शांत असणाऱ्या मनाचाच तो एक गुण असतो. मग ती ताजेतवानी होण्याची प्रक्रिया बनून जाते. ध्यान करणं, स्वस्थ शांत बसणं, आपल्या विचारांची हालचाल, चळवळ न्याहाळणं, फिरायला जाणं, निसर्गाच्या डोळे दिपवणाऱ्या सौंदर्याबद्दल सचेत असणं, या साऱ्या गोष्टी मनाला स्थिर व्हायला मदत करतात. फिरायला जाण्याबद्दल ते नेहमी सांगत की तोंडाची टाकळी वाजवू नका, एकटे चला, एकांताच्या समतोल प्रसादाची चव घ्या. तर अशा प्रकारे आयुष्य त्यांनी अनेक देशामध्ये काढलं आणि 1986मध्ये आपला देह त्यांनी ठेवला. एक विलक्षण असं वक्तृत्व, कर्तृत्व, लोकोत्तर असा पुरुष आपल्या भारताने हा जगाला दिलेला आहे. त्यांच्या आयुष्यातल्या विचारांचं आपण चिंतन करूया, काही गोष्टींचं नक्कीच स्वागत करूया. आपलं मत त्यांच्या या मोकळेपणाच्या भाषणाकडं आपण वळवू आणि आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करू. चला, खूप वेळ झाली, पुन्हा भेटू. नमस्कार.